शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। पत्नी दुसऱ्याशी विवाह करत असल्याने पतीने पोलीस ठाण्यासमोर स्वतःला घेतलं पेटवून। इचलकरंजी येथील खळबळजनक घटना। पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करत असल्याने इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। शेखर अर्जुन गायकवाड, वय वर्ष 31, राहणार करकम व अकलूज असं त्याचं नाव आहे। या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे। शेखरचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धावपळ आणि भयभीत झालेल्या पोलिसांसह नागरिकांचे त्याला वाचवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक तपासात 60% भाजल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय येथे हलवण्यात आले। शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे। सासरी पत्नीचा छळ होत असल्याने त्याची पत्नी सध्या माहेरी राहत आहे। ती दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली। त्यामुळे तो गुरुवारी सासरवाडीत येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता। यातून त्यांच्यात भांडण झाल्याने शेखरने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले। पोलिसांसमोर त्याने आपली कैफियत मांडली। पोलिसांनी त्याला धीर देण्याचा सल्ला दिला, मात्र त्याने अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं। बघता बघता अंगावरील कपडे पेटल्याने जीव वाचवण्याच्या आकांताने शेखर पोलीस ठाणे आवारात सैरभैर पळू लागला। वाचवा वाचवा म्हणत त्याने पोलीस ठाण्यातही प्रवेश केला। यावेळी पोलीस आणि काही नागरिकांनी त्याच्या अंगावर माती टाकून पाण्यात उडी घेण्याचा सल्ला दिला, तरीही त्याने पेटलेल्या स्थितीत पोलीस गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी काहींनी स्वतःचे कपडे काढून त्याला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली। त्यामुळे आग आटोक्यात आली। मात्र या घटनेमुळे पोलीस आणि परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते। मात्र पत्नी किंवा सासरवाडीतील नातेवाईक आल्याशिवाय पुढील उपचार न घेण्यासाठी त्याने आरडाओरडा सुरू केला। त्याला न जुमानता पोलिसांनी सीपीआर रुग्णालयाकडे नेले।